तर आज आहे डे 2. आता आम्ही परत आज शॉपिंगला जाणार आहोत. थोडीशी माझ्या भावासाठी शॉपिंग करायची आहे, लाईक नवऱ्याची शॉपिंग करायची आहे आम्हाला, आणि सोबतच थोडीशी अजून साड्यांची सुद्धा शॉपिंग बाकी आहे. तर बघूयात कसा आपला आजचा दिवस राहतोय. आणि आम्हाला जे म्हणजे म्हणतो ना आपण यूट्यूबवर म्हणा किंवा आपण ऑनलाईन इंस्टाग्रामवर वगैरे आपण जे साड्यांचे जे डिझाईन्स बघतो तशा काही रिलेटेड आपल्याला भेटतायत नाही भेटतायत. तर चला सुरुवात आहे ती आम्ही केली इथे ब्लाऊज टाकण्यापासून. म्हणजे ज्या आम्ही साड्या घेतल्या होत्या तर त्याचे जे ब्लाउजेस होते ते आम्हाला टाकायचे होते. तसे बरेच जुने पॅटर्न आहेत, तुम्ही बघू शकता. तर त्यातले जे जे म्हणजे पॅटर्न्स आम्हाला आवडले ते आम्ही सिलेक्ट केले आणि माझ्या साड्या, मम्मीच्या साड्या, त्याचे जे ब्लाऊज होते ते आम्ही ते स्टिचिंगला टाकून दिलेले आहेत. तर हे एक दुकान आहे त्याच लाईनमध्ये, म्हणजे जिथे आपलं पेशवाई होत असतो आहे त्याच्या साईडमध्ये एक शॉप आहे जिथे म्हणजे रेट जे आहे ते मला एकदम अफोर्डेबल आणि त्याचे डिझाईन्स अतिशय मला सुंदर वाटतात. तर आम्ही तिथे आमचे जे स्टिचिंग ब्लाउजेस टाकून दिले. नंतर आम्ही इथं पुढे बघा मी तुम्हाला दाखवते असे काही शॉप्स आहेत छान छान, जोगेश्वरी म्हणा किंवा छोटे छोटे सुद्धा असे साड्यांचे इथे शॉप्स अवेलेबल आहेत. त्यानंतर मेन जो आमचा स्कूटर्स होता तो आम्ही जस्ट म्हणजे सर्च करायला आलो होतो की भावासाठी शॉपिंग केलं की बाबा काय आहे नेमकं, कसे व्हरायटीज आहेत. तर ते आम्ही जे जे आम्हाला शॉप आवडत होते बाहेर म्हणजे डिस्प्लेमधून त्यांचे जे जे डिझाईन्स आम्हाला आवडत होते आम्ही आतमध्ये जाऊन त्यांचं कलेक्शन चेकआउट करत होतो. सोबतच मला इथे सांगायला आवडेल एक सिटी प्राईड म्हणून शॉप आहे या रोडवरती सोमवार पेठच्या. तर तिथे काय आहे भरपूर असे म्हणजे शॉप्स आहेत आणि इथे शूज होलसेल रेटमध्ये इथे भेटतात. तर म्हणजे यांचं कलेक्शन सुद्धा अफोर्डेबल आहे, लाईक 400 ला इथे बघण्यासाठी शूज आहे, स्किन शूज घेऊ शकता. आणखीनही बरेच इथे साड्यांचे, ब्लाऊजचे जे आपण म्हणतो टेलर्सची दुकानं इथे अवेलेबल आहेत या रोडला. साड्या आहेत, तुम्हाला आतले आपले जे पेटिकोट्स म्हणतो, साडी शेपर म्हणतो तेही आहेत. नंतर जस्ट पेशवाईच्या शेजारी एक आतमध्ये रस्ता जातो, तिथे आम्ही मम्मीच्या साड्या ज्या होत्या पेशवाईमधून घेतलेल्या त्या फिनिशिंगला टाकल्या होत्या आणि गोंडे बसवायचे होते. तर ते या शॉपचा मी तुम्हाला व्ह्यू दाखवते. इथे सुद्धा भरपूर ब्लाऊजचे डिझाईन्स आहेत, त्यानंतर सॉरी कपडे आहेत. त्यानंतर जे आपण ड्रेस मटेरियल म्हणतो तर हे मीटर वाईज तुम्हाला इथे कपडे भेटतात आणि तो कापड घेऊन तुम्ही ड्रेसेस वगैरे शिवू शकता. तर ऑनेस्टली मी म्हणेल तर मला ह्यांचे जे रेट आहे थोडे कॉस्टली वाटले. म्हणजे जो जो ड्रेस मटेरियल होता तो 250-300 1 मीटरसाठी होता. तर ते घेऊन ड्रेस शिवणं वगैरे ते त्याच्यापेक्षा मी एनी टाईम प्रिफर करेल तुम्ही रेडीमेड ड्रेस घ्या. पण ज्यांना फिटिंगचे ड्रेस लागतात तर त्यांनी हे असे कापड घेण्यात काहीच हरकत नाही. त्यासोबत मी ते तुम्हाला सांगेल एक वालिशा म्हणून हे जे दुकान आहे त्याच सेम रोडला आहे. तिथेही तुम्ही जाऊन पाहू शकता. इथेही सध्या मस्त असं सेल चालू आहे लग्न सराईचं. तर तुम्हालाही कलेक्शन आवडण्यासारखं आहे आणि ते तुम्ही नक्कीच म्हणजे इथे जाऊन तुम्ही परचेस करू शकता. त्यासोबतच आता आम्ही इथे आलो आहोत तथास्तु म्हणून शॉप, जिथे आम्ही काही साड्या परचेस केल्या होत्या तर त्याही आम्ही घेतल्या. त्यानंतर आम्ही पुन्हा आता पुढे चाललोय लक्ष्मी रोडला. मागचा जो माझा फुल ब्लॉग होता तो प्रॉपर सोमवार पेठेतला होता. आता मी तुम्हाला दाखवते लक्ष्मी रोडवर नेमकं आहे तरी काय. हे महानटी म्हणून एक शॉप आहे. हे खूप सिंपल आहे, म्हणजे एवढं काही मला फॅन्सी यांचे इथे कलेक्शन आवडले नाही. ते सोडून आता मी चाललो आहोत पुढे. तर कजरी म्हणून सुद्धा तुम्ही नाव ऐकून असाल, ॲडव्हर्टिजमेंटमध्ये सुद्धा यांचं असतं. तर ते इथे आहे कजरी. त्यानंतर काही इलेक्ट्रॉनिक्स आहे. त्यानंतर याच रोडला कलाक्षेत्रम स्वीट्स म्हणून आहेत. तर तिथे काय आहे की तिथे बरेच असे त्यांचे शॉप्स आहेत. शॉप नंबर 1, शॉप नंबर 2, शॉप नंबर 3. तर अकॉर्डिंग टू प्राईस रेंज त्यांचे इथे साड्या आहेत, घागरा आहे, नऊवारी, सहावारी असे बरेच त्यांचं कलेक्शन आहे. तर तिथे पण म्हणजे प्रत्येकाचा चॉईसचा शेवटी हा प्रश्न आहे. पण कलाक्षेत्रापेक्षा मी जे बाकीचे तुम्हाला जे शॉप्स दाखवले जसं की तथास्तु म्हणा, पेशवाई म्हणा, वालिशा, तर यांचं कलेक्शन मला खूप जास्त आवडतं. म्हणजे कलाक्षेत्रांचं थोडं मला कॉस्टली वाटतं. हे माझं पर्सनली म्हणजे हे माझं ओपिनियन आहे. प्रत्येकाचं ओपिनियन वेगळं असतं. तर जोपर्यंत तुम्ही जाऊन चेकआउट करणार नाही तोपर्यंत म्हणजे तुम्हालाही समजणार नाही. इथे एक असं एक फॅन्सी असं मोहे म्हणून एक शॉप होतं. तर हे सुद्धा म्हणजे ब्राईड्ससाठी, ग्रूमसाठी छान होतं. नंतर आम्ही इथे एक ट्रायल आमचा जस्ट चालू होता.
तर हे एक वेगळं शॉप आहे, तिथेही असं कलेक्शन छान होतं. मस्त असं आम्हाला वाटलं. फेटा म्हणा, ड्रेसेस असे भरपूर असे आता ग्रूमसाठी सुद्धा भरपूर असे पॅटर्न्स अवेलेबल आहेत. नाही तर पहिले कसं शेरवानी वगैरे तेवढंच होतं. तर एक 16 नंबर शॉप आहे हे लक्ष्मी बॉयमध्ये, तुम्ही नक्की चेकआउट करा. त्यांचं सुद्धा कलेक्शन अतिशय अप्रतिम आहे, म्हणजे तुम्हाला आवडेल असं त्यांचं कलेक्शन आहे. तर त्यानंतरच तुम्हाला मी समोर दाखवते आय लव्ह खाडी वगैरे असे काही छोटे छोटे असे शॉप्स आहेत, जिथे तुम्ही ऑफिस वेअर म्हणा किंवा तुम्हाला लग्नासाठी वगैरे नॉर्मल असे जे ड्रेसेस तुम्हाला हवे असतील, हळदीसाठी हवे असतील, छोट्या छोट्या फंक्शनसाठी हवे असतील, तर हे इथे तुम्हाला मस्तपैकी असे भेटून जातील. तर हे सुद्धा तुम्ही नक्की चेकआउट करा. जस्ट म्हणजे बँक ऑफ इंडियाच्या शेजारी हे असे छोटे मोठे शॉप्स आहेत. अजून सगळं लक्ष्मी रोडचं तुम्हाला कलेक्शन दाखवते. असे मस्त उन्हाळ्यासाठी ना इथे हे बघा, हे असे ना शॉप्स च्या बाहेरच हे असे स्ट्रीट शॉपिंग आपण म्हणतो, तर अशी तर ही कुर्ती अशी हे दादा इथे सेल करत होते. शेजारीच तुम्ही बघू शकता, शेजारी सुद्धा तसं काहीतरी फुल सेट तिथे ते सेल करत होते. त्यानंतर आपण काहींना एकदम ज्वेलरीची सुद्धा खूप हाऊस असते, म्हणजे अकॉर्डिंग टू आपल्या ओपिनियननुसार किंवा आपल्या चॉईसनुसार लोक घालतात. तर इथे तेही तुम्हाला भेटून जाईल. मग असे जसं मी तुम्हाला सांगितलं 16 जिथे आम्ही गेलो होतो, त्यांचं कलेक्शनही आम्हाला आवडलं. त्यानंतर जस्ट साईडला तुम्ही बघू शकता ब्रेसलेट वगैरे, तिथेही असं मस्त असं कलेक्शन आहे आपल्या बायकांसाठी, मुलींसाठी. तिथेही तुम्ही चेकआउट करा. घागरे ड्रेसेसपासून सगळे असे छान असे तिकडे कपडे म्हणजे बाहेर मला दिसत होते. विंडो शॉपिंग आपण ज्याला म्हणतो, तर ते सगळं आटोपून फायनली आम्ही बसलो आहोत रिक्षामध्ये. आणि हे मागे तुम्ही बघू शकता, हे सगळ्या आमच्या बॅग्स आहेत ज्या आम्ही ठेवल्या आहेत. तिथूनच सरळ सरळ येताना ही अशी छोटी छोटी खाऊगल्ली आहे, सरबत वगैरे खूप छान मिळत होतं. इथे बघू शकता बरीच अशी गर्दी तिथं आहे लोकांची. काही शॉपिंग नंतर दमल्यानंतर पोटाला विसावा म्हणून इथं लोक येतात. तर यांची फूड क्वालिटी छान आहे. जर तुम्ही आला कधी शॉपिंगला, तर हे जे प्लेसेस मी तुम्हाला दाखवते ते नक्की चेकआउट करा, ट्राय करा. तुम्हाला इकडचं कलेक्शन कसं वाटतं तेही बघा आणि मला सुद्धा कमेंट्समध्ये नक्की सांगा. बॅक टू होम घेऊन आलेलो आहोत साड्या, आणि ज्या काही फिनिशिंगला टाकल्या होत्या त्यासुद्धा घेऊन आलेलो आहोत. जसं की दाखवलं, ब्लाऊजसुद्धा आम्ही स्टिचिंगला टाकून दिले आहेत. आत्तापर्यंतची जी एवढी तयारी आहे ती आमची ते डन आहे. तर अजूनही बऱ्याचदा म्हणजे आमची विजिट होणारच आहे शॉपिंगसाठी, कारण शॉपिंग जी आहे ती लग्नाची काही 1-2 दिवसाचं काम नाही आहे. भरपूर आपल्याला फिरावं लागतं, तर आपल्याला समजतं कुठे अफोर्डेबल गोष्टी आपल्यासाठी अवेलेबल आहेत, कशा आहेत. तर प्रचंड कंटाळा आला आहे आज, आणि प्रचंड आम्ही दमलो आहे चालून. तर आजचा व्हिडिओ इथेच मी एंड करते. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि तुमच्या जर कोणाचं म्हणजे लग्न वगैरे असेल किंवा ज्याला काही अशी शॉपिंग करायची असेल, तर त्याच्यासोबत माझा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर भेटते तुम्हाला नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.